नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बोंबील फिंगरची रेसिपी। आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा। थँक्यू। बोंबील फिंगर करण्यासाठी इथे मी बोंबील घेतले 4 ते 5। तुम्हाला जेवढे पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता। आता मला बारीक मिळाले, जाडे भेटले असेल तर अतिउत्तम। आता मी तुम्हाला पुढे दाखवते। इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाण्याला आता थोडंसं उकाळ येत आहे। आता हे बोंबील मी ह्याच्यामध्ये ठेवत आहे स्टीम करण्यासाठी। हे आपल्याला साधारण 10 मिनिटच ठेवायचं आहे बोंबील स्टीम करण्यासाठी। 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे आपले बोंबील चांगले उकडून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करत आहे। बोंबील आता आपले थंड झालेले आहेत। हे बोंबील आता सोलून घ्यायचे आहेत आपल्याला। आता मी हे सोलून घेत आहे। इकडे आपले बोंबील सोलून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण काही साहित्य ॲड करणार आहोत। इथे मी चण्याचं पीठ घेतलं आहे 2 चमचे। याच्यामध्ये आता 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैदा पण इथे वापरू शकता। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला 1 चमचा। त्याचबरोबर इकडे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतले, हे अद्रक आणि लसूण मी असं किसणीवर किसून घेतलेलं आहे। त्यात आपण हे ॲड करू याच्यामध्ये। आता याच्यामध्ये काही मसाला ॲड करूया आपण। हळद टाकले, हा लाल तिखट टाकलाय मालवणी मसाला। इथे थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत मी आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यात। हे आता आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अगदी किंचित पाणी टाकायचं आहे, असं खूप पाणी नाही टाकायचं आहे। शक्यतो आपल्याला ह्याच्यामध्येच मिक्स होईल आपलं। गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर नाही। हे बघा, हे आपलं ह्याच्यातच झालेलं आहे। चल आता ह्याच्या हाताला आता मी थोडंसं तेल लावून घेते। आता हे आपण याचे फिंगर बनवूया। आता इकडे मी हाताला छानपैकी तेल लावून घेतलंय आणि आता आपल्याला याचे फिंगर करायचे आहेत। अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे त्याचे। असे आपल्याला करून घ्यायचे आहेत। साईज तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवा, जास्त लांब छोटी वगैरे। आता मी अशा प्रकारे सर्व करून घेत आहे। अशा प्रकारे मी बोंबील फिंगर माझे रेडी करून घेतलेले आहेत। आता आपण गॅसकडे जाऊया।
इकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. तर आता हे फिंगर आपण याच्यामध्ये सोडूया. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतात हे. हे आपले बोंबील फिंगर रेडी आहेत. मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये बोंबील फिंगर आपले रेडी आहेत. बाकीचे पण मी असेच तळून घेते आणि मग तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहेत माझे बोंबील फिंगर जे मी शेजवान चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. थँक्यू सो मच.